नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला जेव्हा संगीतासोबत बोलत असते आणि सरोजबद्दल तिला सांगत असते की आई अगं सरोज मॅडमला मी आवडत नाही आणि म्हणूनच त्या अद्वैतच्या मनात काहीही भरवताय आणि नेमकी ही गोष्ट अद्वैतने ऐकलेली असते. म्हणून अद्वैत हा चिडलेला असतो आणि अद्वैत कलाला खूप ओरडतो. त्यामुळे घरातले सर्वजण सुद्धा तिथे जमा झालेले असतात. त्यावेळी अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न करत असते की अद्वैत, अरे तू समजतोय तसं काही नाहीये. परंतु अद्वैत मात्र खूप चिडलेला असतो आणि अद्वैत तिला म्हणत असतो की मग या सगळ्याचा अर्थ मी काय घ्यायचा आहे. यावेळी मात्र नैना, रोहिणी, राहुल यांनी काहीही न करता त्यांच्या पथ्यावर ही गोष्ट पडलेली असते. त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. त्यामुळे नैना रोहिणीला म्हणत असते, मॉम इन लॉ, सगळं काही आपल्या मनासारखं होतंय हा, परंतु फक्त तुमचे डॅड मध्ये नाही आले पाहिजे आणि मध्ये ते काही बोलले नाही पाहिजे. म्हणजे कसं होतं की एखादी आग पेटत असली तर कोणीतरी विझवल्यासारखी वाटते जेव्हा तुमचे डॅड येतात तेव्हा. रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी आलीये, सरोज वहिनी असल्यावर कशाला काळजी करतेस. सरोज वहिनी असेल ना तर कुठलीही आग विझूच शकत नाही. सरोज वहिनी फक्त आग लावायचं काम करते आणि यावेळी तिने जी आग लावली ना ती अशी सहजासहजी काही विझणार नाही. आता त्याच वेळी आबा तिथे येतात. आबा म्हणतात की अरे काय झालंय, एवढ्या मोठमोठ्याने का बोलताय, नक्की झालंय तरी काय अद्वैत. तर अद्वैत आबांना म्हणतो की आबा बघा ना या खरेकडं, अहो ही किती चुगल्या करते, चुगल्या करण्यामध्ये अतिशय मास्टर आहे ही खरे. इकडच्या गोष्टी तिकडं करण्यामध्ये तिला वेगळीच मज्जा आहे. म्हणते की आजोबा अहो मी फक्त माझ्या आईला. तेव्हा अद्वैत म्हणतो की शटअप, आता उगाच आजोबा आजोबा करून लगेचच आजोबांच्या बाजूने जाऊ नकोस आणि लगेचच आता मी कशी इनोसंट आहे हे त्यांना प्रूव्ह करायची गरज नाहीये. प्रत्येक वेळी आबांच्या आड लपण्याचा प्रयत्नही करू नको. आबा प्रत्येक वेळी जे बरोबर आहे ना त्याची साईड घेतात आणि आता तू 100% चुकली आहे. खरा प्रॉब्लेम सांगू का तुला काय आहे. खरा प्रॉब्लेम हा आहे की तुझ्या दृष्टीचा खरा प्रॉब्लेम आहे. तुझी दृष्टीच चुकीची आहे. तुला प्रत्येक वेळी असं वाटतं की समोरचा व्यक्ती जो चुकीचाच आहे आणि तूच एकमेव जी आहे जी खरी आहे. आणि माझ्या आईबद्दल बोलत होतीस का तू, अगं तुझी लेवल तरी आहे का माझ्या आईबद्दल बोलायची. नाही म्हणजे तू स्वतःला कोण समजते, महाराणी समजते का, चांदेकरांची सून समजतेस का. आणि मेन म्हणजे तुझ्याकडे काय एवढे अधिकार आहेत का आता तू माझ्या आईबद्दल पण बोलशील. आणि तू काय सांगत होतीस माझ्या आईला, माझ्या आईबद्दल कंप्लेंट करत होती तुझ्या आईला. हिंमत तरी कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करायची. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर अरे माझं ऐकून तरी घे. उगाच नव्या गोष्टींचा आधार घेऊन काहीही बोलू नकोस. बघ तुला जी मिळालीये ना ती अर्धवट माहिती आहे. तर अद्वैत म्हणतो की काय अर्धवट माहिती, याचा अर्थ अजूनही तुझं हेच म्हणणं आहे की तू जे काही केलंयस ते बरोबर केलंयस आणि मी जे ऐकलंय ते चुकीचं ऐकलंय. नाही खरे तुझा प्रॉब्लेम काय आहे. तुला प्रत्येक वेळी असं कसं काय वाटू शकतं की तू जे बोलते, तू जे काही करते ते सगळं खरं असतं, ते सगळं चांगलं असतं म्हणून. कला म्हणते की चांदेकर अरे असं नाहीये, मी काय म्हणते ते तरी ऐकून घे ना माझं. अद्वैत म्हणतो की गप्प बस, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. किती पार्शलिटी करशील ग तू. या घरातली कोणीही व्यक्ती तुझ्या आईबद्दल जर काहीही बोलली तर लगेचच तू तलवार घेऊन भांडायलाच त्यांच्याशी तयार असतेस. आणि आता तू माझ्या आईबद्दल गॉसिप करते. नाही मी म्हणतो की तुझी हिंमतच कशी काय झाली माझ्या आईबद्दल गॉसिप करण्याची. मला म्हणते की चांदेकर अरे काय बोलतोस तू, गॉसिप काय, गप्पा काय, चुगल्या काय, असं मी काही एक करत नाहीये चांदेकर. आणि प्लीज तुझी आई माझी आई या वादामध्ये तू का शिरतोयस. अद्वैत म्हणतो की कारण तू एवढे डबल गेम खेळते ना की माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच उरत नाही. आमच्याच घरामध्ये राहतेस, आमच्याच घरामध्ये खातेस आणि आमच्याच घरातल्यांची बाहेर बदनामी करतेस. तुला लाज नाही वाटत हे सगळं करताना. आबा आता कलाला विचारतात की कला, अद्वैत ज्याप्रमाणे बोलतोय त्याप्रमाणे तू काही बोललीयस का. कला म्हणते की हो आजोबा मी असं म्हटले. पण त्यावेळी अद्वैत म्हणतो की आता हिने मान्य केलंय त्यामुळे आता ही काहीच म्हणू शकत नाही. बघा आबा हिने मान्य केलंय, हा विषय इथेच संपला. कला म्हणते की अरे पण चांदेकर. अद्वैत म्हणतो की गप्प बस, आता पण बिन नाही आणि काही नाही, मी तुझं काही एक ऐकणार नाही. आणि आई तू हिच्याबद्दल जे काही सांगत होतीस ना ते अगदी बरोबर आहे. तुझं सगळं म्हणणं आता मला पटायला लागलंय. खरंच ही मुलगी खूप डेंजर आहे. एखाद्या व्यक्तीकडून हिला जर काहीतरी काम काढून घ्यायचं असेल ना तर उगाच त्याच्या मागे 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 करत आणि जेव्हा त्या व्यक्तीकडून काम संपेल ना तर त्याला डायरेक्टली फेकूनही देऊ शकते ही. नैना रोहिणीला हळूच म्हणत असते की मॉम इन लॉ हे सगळं असं अचानक कसं काय होतंय. म्हणजे यावेळी आपण काहीच केलेलं नाहीये, आपण काहीच न करता हे नाटक एवढ्या चांगल्या पद्धतीने का रंगतंय. वा 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 वा, हे बघण्यास इतकी मज्जा येते ना तुम्हाला काय सांगू. आणि मला तर असं वाटतंय की हा अद्वैत कलाची बॅग आजच पॅक करणार आहे.
रोहिणी म्हणते की बघ आता हे नाटक इतक्या लेव्हलपर्यंत जाऊन पोहोचणार आहे ना की अद्वैत आणि सरोज या दोघांचंही कौतुक करण्यासाठी शब्द सुद्धा आपल्याला अपुरे पडतील. नैना म्हणते की अहो तुम्ही बघताय का, सरोज मॅडम तर काहीच बोलत नाहीये, काहीतरी ड्रामा वाढला पाहिजे ना, काहीतरी मेलोड्रामा झालाच पाहिजे. रोहिणी म्हणते की असं होतंय का, थांब आता मग बघ तू. मग रोहिणी लगेचच आता आखाड्यात येते. कलाला म्हणते की कला अगं काय केलंस तू हे, त्या सरोज वहिनीबद्दल तू अशी कशी काय विचार करू शकतेस ग, आणि काय अगं कला तू असं कधी वागशील ना याचा कधी मी विचारही केला नव्हता ग, दिवसभर सरोज मॅडम करत असतेस तू. हे खूप शॉकिंग आहे कला की तिच्या मागे तू ही अशी कारस्थानं करतीस, आणि हे खरंच खूप भयंकर आहे हा कला. मला तर विश्वासच बसत नाहीये की तू असं घरच्यांच्या बद्दल कशा काय चुगल्या करू शकते तुझ्या माहेरी. तेव्हा कला म्हणते की रोहिणी मॅडम प्लीज तुम्हाला काहीच माहित नाहीये याबद्दल, तुम्ही एकदा बोलताना विचार करा. मग नैना म्हणते की बस झालं हा कला, बस झालं, तुझ्या मॉम इन लॉला जे काही बोलायचंय ते तू बोलून बसलीये, आता माझ्या मॉम इन लॉ बद्दल मी एकही शब्द ऐकणार नाही. आणि तसंही तुला कुठे काय बोलायचं ना हे तर अजिबातच कळत नाही. अगं निदान आपण कोणाबद्दल बोलतोय याचा जरा तरी सेन्स ठेवायचा. अगं कला ह्या घरात तू केव्हापासून राहते, म्हणजे माझ्या आधीपासून तू ह्या घरामध्ये राहतेस ना. आणि सरोज मॅडम या घरातल्या किती मुख्य आहेत. सरोज मॅडमला सगळे घाबरतात, सरोज मॅडमचा शब्द कोणी टाळत नाही, प्रत्येक जण सरोज मॅडमचा शब्द पाळतं या घरामध्ये. आणि एवढंच काय तर आपला जो बिझनेस चालू आहे तो सरोज मॅडममुळेच चालू आहे ना, सरोज मॅडमने एवढा मोठा बिझनेस उभा केलाय कला. खरंच त्या किती कौतुकास्पद आहे, त्यांची पर्सनॅलिटी किती कौतुकास्पद आहे, आणि त्या एवढ्या कौतुकास्पद असताना तू त्यांच्याबद्दल असं बोलतेस. कला म्हणते की नैनाताई तू उगाच, तेव्हा नैना म्हणते की कला उगाच मी नाही करत आहे, उगाच तू करतेस कला. आहे ना तुझा प्रॉब्लेम हा होऊन बसलाय की आजकाल तुला असं वाटायला लागलंय की सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत त्या फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होत आहेत. काय झालंय ना कला, तू घरातलंही करतेस, घरातही सगळीकडे मिरवत असतेस, घरातलं किचनही तुलाच सांभाळायचं असतं, घरातल्या बारीक सारीक गोष्टीही तुलाच बघायच्या असतात, आणि आबांची औषधं असेल, घरातल्यांची काळजी तुलाच घ्यायची असते, नंतर ऑफिसला देखील तुला जायचं असतं, ऑफिसला जाऊन शहाणपणा देखील तुलाच करायचा असतो. नैना ही कलाला अक्कल शिकवत असते की कला अगं असं नसतं वागायचं. आपण आता आपल्या सासरी राहतो आणि आपल्या सासरच्याच लोकांची जर आपण आपल्या माहेरला चुगली केली तर कसं वाटतं ते, कसं दिसतं ते, तू असं नव्हतं करायला पाहिजे आणि असं खोटं नाही बोलायला पाहिजे. कला म्हणते की अगं ताई मी कुठल्याही प्रकारचं खोटं बोलत नाहीये, आणि पहिली गोष्ट मी चुगल्या नाही केलंय, मी किती वेळा सांगू हीच परत गोष्ट. त्यावेळी नैना म्हणते की अगं कला हे बघ, समजा जर आपल्या मम्माबद्दल कोणी काही म्हटलं तर आपल्याला किती वाईट वाटेल बरं. मग मला सांग की तुला आवडेल का आपल्या मम्माला असं कोणी काही बोललेलं. तर कला म्हणते की अजिबात नाही आवडणार ताई मला, परंतु चांदेकर मात्र माझं पूर्ण बोलणं ऐकण्याच्या आधीच मला आरोपी ठरवतोय आणि माझ्यावर ब्लेम करतोय, आणि त्या गोष्टीने फक्त आणि फक्त गैरसमज वाढताय, बाकी काहीही होत नाहीये. अद्वैत म्हणतो की अरे वा, म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा माझेच गैरसमज वाढताय का. आबा तुम्ही बघितलं ना, ऐकलत ना तुम्ही आता तुमच्या कानांनी, हिला कधी हिची चूक मान्यच नसते, हिचं प्रत्येक चुकीवर एक्सप्लेनेशन हे रेडीच असतं. म्हणजे हिच्या समोर उद्या जगातला सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती जरी उभा असला ना तरी हिच्या लेखी मात्र त्याची काही किंमत नाही, तो मूर्खच आहे, तो शून्य आहे. त्या म्हणते की हे बघ अद्वैत, मी तुला पुन्हा तीच गोष्ट सांगते की मी सरोज मॅडम बद्दल काहीही चुकीचं बोलत नव्हते. अरे माझं बोलणं ऐकून तरी घे, मला काय म्हणायचंय ते तरी ऐक माझं. अद्वैत ऐकायला तयार नसतो, त्यामुळे आबा आता अद्वैतला सांगतात की अद्वैत अरे ती पोर काय म्हणते हे तर ऐकून घेशील का. मग त्यावेळी सरोज बोलते आणि म्हणते की का आबा मला सांगा ना, का प्रत्येक वेळी आपण ह्या मुलीचं एक्सप्लेनेशन का म्हणून ऐकून घ्यायचं. तुम्ही प्रत्येक वेळी तिला कारण विचारता आणि त्यामुळे ती प्रत्येक वेळी भलती सलती कारण देऊन स्वतःला सेफ करण्याचं काम करते. आता एवढं सगळं करून अद्वैत काय तुला मूर्ख वाटायला लागलाय का. एवढं सगळं होऊन सुद्धा अद्वैतनं तुला घरात ठेवलंय, याचा अर्थ तो मूर्ख आहे. त्याने सगळं काही त्याच्या कानाने ऐकलंय, त्याने सगळं काही बघितलंय, आणि तरी सुद्धा तुला त्याला स्पष्टीकरणच द्यायचंय का. मला एकच गोष्ट कळत नाही की एवढी सगळी हिंमत येते तरी कुठून तुझ्यात. त्यावेळी आबा म्हणतात की अगं सरोज ऐकून तरी घे. त्यावेळी सरोज म्हणते की नाही आबा, मी आता काही ऐकू शकणार नाही. उद्या जेव्हा उठून सुटून ती तुमच्याबद्दल सुद्धा वाईट साईड बोलेल ना तेव्हा मी तिला कारण नाही विचारणार. मी सरळ जाऊन तिला जाब विचारेल आणि तिला घराबाहेर काढेल. आज ती माझ्याबद्दल वाईट बोललीये आणि माझ्याबद्दल तिचे असलेले वाईट विचार आजकाल ती बाहेरही बोलायला लागलीये.
आबा तरी सुद्धा तुम्ही माझ्या बाजूने स्टँड नाही घेत आहात. ती मुलगी तुम्हाला एवढी महत्वाची वाटते का की अजूनही तुम्ही तिचाच विचार करताय आणि तिच्याच बाजूने बोलताय? आणि काय ग, फोनवर तू ज्या बाईशी माझ्याशी वाईट साईड बोलत होती, माझ्याबद्दल वाईट साईड बोलत होती, त्या तुझ्या आईने तुला सांगितलं नाही का की सासूबद्दल वाईट बोलणं चांगलं नाहीये? तिथे तुझे संस्कार नाही दिसले का तुला? आईने हे नाही म्हटलं का तिच्याच घरी राहते, तिथेच खाते आणि उलट मात्र तिच्याबद्दलच बोलतेस? तिथे तुझ्या आईचं खूप कौतुक करत असतेस ना की तिने तुला खूप चांगले संस्कार दिले. मग या गोष्टी नाही शिकवल्या का तुझ्या आईने? या गोष्टी नाही सांगितल्या का की कशा प्रकारे आपण ज्या भांड्यात खातो त्या भांड्याला छेद नसतो करायचा? नाही म्हणजे पण त्या कशाला सांगतील ना, शेवटी त्या सुद्धा तशाच तर आहेत. तुम्ही सगळे खरे म्हणजे ना एकाच माळेचे मणी आहात आणि हिच्यावर तर विश्वास ठेवण्याच्या लायकीची सुद्धा ही अजिबात नाहीये. अद्वैत बघतोयस ना, सगळ्या गोष्टी तुझ्या अगदी डोळ्यासमोर आहे. बघतोयस ना ही मुलगी कशी आहे? बरं झालं तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं, बरं झालं तू तुझ्या कानांनी ऐकलं की ही मुलगी काय बोलते, कोणाशी काय वागते. बरं झालं हे तुला समजलं, नाहीतर इतर कोणी सांगितलं असतं ना तर तुला कधी विश्वास नसता बसला त्या गोष्टीवरती. कला सरोजला म्हणते की सरोज मॅडम प्लीज, आणि सरोजला ती हात जोडते आणि म्हणते की मनामध्ये पाप ठेवून किंवा वाईट साईड बोलणं मी तुम्हाला काहीही करत नव्हते, परंतु प्लीज तुम्ही माझ्या आईला काहीही बोलू नका. तिची या सगळ्यामध्ये काही एक चूक नाहीये. आता ह्या सिच्युएशनला मी मात्र तुमच्याशी एवढंच बोलू शकते, त्याच्या पलीकडे जाऊन कुठलेही गैरसमज मी तुमच्या मनातून काढू शकत नाही. संगीता आता पुन्हा एकदा कलाला कॉल करते. कला फोन घेते. संगीता ऑलरेडी घाबरलेली असते. ती कलाला विचारते की कला तिकडे काय चाललंय, मी एक काम करू का, मी तिकडे येऊ का, मला आता खूप टेन्शन आलंय ग कला, सगळं काही ठीक आहे ना तिकडे? त्यावेळी कला म्हणते की नाही, इकडे काही एक ठीक नाहीये. पण आई तू अजिबात काळजी करू नको, मी इकडे सगळे सांभाळून घेईल. शेवटी ही लढाई माझी आहे आणि शेवटी माझी ही लढाई मलाच लढावी लागणार आहे. तू जाऊ दे, तू जास्त काळजी करत बसू नकोस, ठेव फोन, असं म्हणून कलाने फोन ठेवलेला असतो. कला आता डायरेक्टली वरती निघून जाते. ती कोणाला काहीच उत्तर देत नाही. कला डायरेक्ट निघून गेलेली असते. सरोजवहिनी अगं बघतीयस ना तू, हिचा तोरा बघतीये ना कसा आहे ते, अगं कशा प्रकारे निघून गेली बघितलंस ना तू, हिला काही अक्कल आहे की नाही? आता हिच्या तोऱ्याला काय म्हणायचं, म्हणजे हिला कसलाच काही फरक पडत नाही. आणि बघ ना जाऊन गेली तर कुठे, तुझ्याच मुलाच्या रूम मध्ये गेली ना, एक नंबरची शेमलेस मुलगी आहे ही. त्यावेळी सरोज म्हणते की जाऊ दे ग रोहिणी, आणि ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत बघितलं, आता या क्षणी तू आणि मी आपण दोघही एकाच मतावर ठाम आहोत. फक्त आणि फक्त म्हणून तग धरून आहे, नाहीतर ह्या मुलीने कधीच तुला माझ्यापासून वेगळं केलं असतं. तुला चांगल्या वाईट गोष्टींची पारख आहे म्हणून सगळं निभावतंय. आणि अद्वैत तू ठीक तर आहेस ना रे? सरोज ही अद्वैत जवळ जाते. अद्वैतला ती दिलासा देत असते. त्यावेळी अद्वैत म्हणतो की आई मी ठीक आहे. सरोज त्यावेळी मनामध्ये म्हणत असते की चला तवा गरम आहे तर लवकरात लवकर आपण आपली पोळी भाजून घेऊयात, यांना वेगळं करून टाकूयात. अद्वैतला ती सांगते की जाऊ दे, तू एक काम कर, तू फ्रेश होऊन घे. आणि अद्वैत वरती निघून जातो. बाकीचे सर्वजण सुद्धा त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. परंतु आबा मात्र विचार करत बसलेले असतात. आबा विचार करत असतात की काही झालं तरी देवी आई, घरातली परिस्थिती काही बदलत नाहीये, या दोघांमधलं नातं काही सुधरत नाहीये, आता काहीही करून मला तुझ्याकडे यावंच लागणार आहे. आता माझ्याकडे पळसंब्याला जाण्यापासून दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाहीये. संगीता इकडे खूप रडत असते. बाबांना ती म्हणत असते की अहो बघा ना माझ्यामुळे माझ्या कलेचं आयुष्य पणाला लागतंय का हो? त्याच वेळी तिथे काजल येते. आईला रडताना बघते. काजल आईला विचारत असते की अगं आई काय झालंय, तू अशी रडतेस का, काय झालंय मला सांगशील का जरा? त्यावेळी संगीता आता सांगू लागते की अगं माझ्या आणि कलेच्या कॉलमुळे गात्या जावई बापूंना खूप मोठा गैरसमज झालाय. बाबा संगीताला म्हणत असतात की कले तू आधी शांत हो बरं, आणि इथं बसून आपण काय करणार आहोत सांग बरं मला, आपल्याला इथं राहून काहीच कळणार नाहीये. त्यावेळी संगीता म्हणते की मग आपण एक काम करूयात का, आपण चांदेकरांकडे जाऊन येऊयात का पहिल्यांदा? त्यावेळी बाबा म्हणतात की अगं संगे गैरसमज झालाय ना तर होईल ना तो गैरसमज दूर, आणि आपली कला काय आता लहान आहे का, उगाच मुलीच्या संसारात लुडबुड करायला नको. संगीता म्हणते की नाही हो, पण मी अशी शांत नाही बसू शकत, मला जर तिकडे जाता येत नसेल ना तर मला इथे बसून काहीतरी करायला हवं. संगीता आता लगेचच देवाजवळ जाते. गणपतीची मूर्ती ताटामध्ये घेते. मूर्तीवरती जलाभिषेक करत असते. तर हा सगळा प्रकार बघून काजल आणि बाबा दोघंही चिंतेत पडलेले असतात. परंतु संगीताच्या मनाला मात्र आता हुरहुर लागून राहिलेली असते की उगाच तिच्यामुळे कलाच्या संसारामध्ये प्रॉब्लेम आला,
म्हणून ती खूप चिंतेत असते आणि त्यामुळे ती जलाभिषेक करत असते. जलाभिषेक करत असताना तिच्या हातातून पेला देखील खाली पडत असतो. त्यावेळी बाबा म्हणतात की संगे अगं काय करतेस तू, इथे सुद्धा तुझं लक्ष नाही लागत आहे, तू उठ बरं इथून, अगं तुझ्या हातून भांड पडतंय, पळी पडते, काय चाललंय तुझं हे सगळं. शेवटी संगीताचं लक्षच लागत नसतं. त्यामुळे आता बाबा आणि काजल संगीताला तिथून उठवतात आणि हॉलमध्ये घेऊन येतात. संगीता ही बाबांना म्हणते की अहो इथे बसून तरी काय होणार आहे हो, आपण एक काम करूया, आपण जाऊयात ना चांदेकरांकडे, म्हणजे तिकडची परिस्थिती आपल्याला कळेल तरी. त्यावेळी दिनकर म्हणतात की अगं संगे जरा ऐकून तरी घे, अगं समजा जर आपण आता कलेच्या घरी गेलो, चांदेकरांकडे गेलो तर कलेला अजून काहीतरी ऐकून घ्यावं लागेल. थोड्या वेळाने कला आपल्याला कॉल करेल आणि जे काही आहे ते सांगेल तिकडं काय चाललंय ते. काजल म्हणते की आई मी एक काम करू का, मी जाऊ का कलाताईच्या इथे, म्हणजे काय परिस्थिती आहे हे निदान मला समजेल तरी. आता तुम्ही जर गेले तर वेगळं असेल, मी गेले तर वेगळं असेल, तर मी बघून येऊ का काय चाललंय तिकडे. आपण तायडीला विचारू शकतो तिथे जाऊन की नक्की परिस्थिती काय आहे, नक्की काय झालंय. आपण दाजींशी नाही बोलू शकलो तर निदान तायडीशी तरी बोलू शकतो ना, आणि मग एकंदरीत आपल्याला सगळी परिस्थिती कळेल सुद्धा. त्यावेळी बाबा आता संगीताला सांगत असतात की संगे काजल अगदी बरोबर बोलते, तर तू इथे अस्वस्थ राहण्यापेक्षा काजूला तिकडे जाऊन बघू दे काय परिस्थिती येते, आणि माझा काजूवर पूर्ण विश्वास आहे की ती काही पण चुकीचं वागणार नाही. संगीता म्हणते की बरं ठीक आहे जा. काजल तू मला एका गोष्टीचं वचन दे की तिथे जर सोहमराव भेटले तर तू त्यांना भेटणारही नाही आणि त्यांच्याशी बोलणारही नाही. दिनकर म्हणतात की अगं पण संगे. त्यावेळी संगीता म्हणते की काही नाही, मला याबद्दल काही ऐकायचं नाहीये, माझ्या कलेचं बघताय ना काय चाललंय ते. आता हिच्या बाबतीत जर तसं काही झालं ना तर मी अजिबात ते सहन करू शकणार नाही. नाही काजल, मला बाकीचं दुसरं काही ऐकायचं नाहीये, मला वचन दे. काजल म्हणते की आई आता महत्वाचा विषय कोणता आहे, ताईचा विषय आहे ना, तो विषय बाजूला ठेवून ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यात काही अर्थ नाहीये, मी आलेच जरा ताईकडे जाऊन, असं म्हणत काजल आता तिथून निघालेली असते. तर इकडे अद्वैत खोलीमध्ये असतो, सगळ्या गोष्टींचा एकंदरीत तो विचार करत असतो. त्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात, बोर्डकडे तो बघत असतो आणि ज्यावेळी तो घरामध्ये आला होता त्यावेळी त्याने स्पष्ट ऐकलेलं होतं की कला काय बोलली ते. तो विचार करत असतो की ही स्वतः म्हणत होती की सरोज मॅडम हे सगळं मुद्दाम करताय आणि त्यांना मी आवडत नाही म्हणून, आणि नंतर जेव्हा ती सगळ्यांसमोर आली तेव्हा सगळ्यांसमोर मला काहीतरी बोलायचंय, तुझा काहीतरी गैरसमज झालाय असं म्हणून त्या गोष्टीला कव्हर अप करत होती, असं अद्वैतला आता वाटू लागतं. आता रूम मध्ये आलेली असते. कलाला बघून अद्वैत लगेचच मान वळवतो आणि तो कलाकडे बघतही नाही. कलाला कळलेलं असतं की अद्वैत आता तिच्यावर किती नाराज आहे ते. त्यामुळे कला विचार करत असते की नाही आता काहीही करून मला हे सगळं प्रकरण आता थांबवावं लागेल, परंतु यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला आता अद्वैतचा राग घालवावा लागेल, आणि जर हे प्रकरण वाढत गेलं आणि अद्वैतने जर माझ्याशी अबोला धरला तर मात्र आमच्या नात्याचा गुंता हा अजूनच वाढत जाईल. त्यापेक्षा या सगळ्या गोष्टी नकोच आहे, मला माझा हा संसार या कारणामुळे मोडलेला अजिबात चालणार नाही. मग कला अद्वैतला विचारते की चांदेकर का तू माझ्यासोबत असं टोकाशी वागतो रे, मला माहितीये की आता तुला खूप राग आलेला आहे, परंतु शांत झाल्यावर तूच एका गोष्टीचा विचार कर. चांदेकर तू मला खाली काहीही बोलू दिलं नाही किंवा माझं काही ऐकूनही घेतलं नाहीस. चांदेकर अरे मी फक्त माझ्या आईशी बोलत होते रे, मला एक गोष्ट सांग की अजून कोण आहे मला माझं मन मोकळं करण्यासाठी. मला एक गोष्ट सांग की इथे घरामध्ये मी कोणाशी बोलू शकते का, आहे का घरामध्ये आपल्या तसं वातावरण. अद्वैत तिला म्हणतो की आबांना सुद्धा तू खिशात टाकलंयस ना, आबांशी बोलू शकतेस हा ना तू या सगळ्या गोष्टींवर. त्यावेळी कला म्हणते की हो मी बोलू शकते आबांशी या गोष्टीवर, परंतु आपल्यामध्येच एक गोष्ट ठरलेली आहे की आबांचं आता वय झालंय आणि आबांना आता कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस आपण द्यायचा नाही. मी आबांशी यामुळे काही बोलत नाही, उगाचच काही त्रास होऊ नये म्हणूनच मी आबांशी काही शेअर करत नाही आणि आबांना काही बोलत नाही, कारण ते स्ट्रेस घेतात या सगळ्या गोष्टी. आता तूच मला सांग की मी शेअर करायचं तर कोणाला शेअर करायचं. तर इकडे काजल आता चांदेकरांच्या घरी आलेली असते, रजनी तिथेच असते. त्यावेळी ती म्हणते की रजनी मॅडम कलाताई कुठे आहे. त्यावेळी रजनी म्हणते की अगं ती तिच्या रूम मध्ये आहे, आणि काय झालं अशी अचानक आलीस तू. काजल म्हणते की मला ते आईने पाठवलंय, काय आहे काय ताईमध्ये आणि दाजींमध्ये सगळी परिस्थिती ठीक आहे की नाही हे बघण्यासाठीच मी आले. मी एक काम करू का, मी वर जाऊ का, वातावरण तापलेलं आहे का. त्यावेळी रजनी म्हणते की हा तसं वातावरण तापलेलंच आहे,
पण तू एक काम कर ना, तू जा वरती. म्हणजे तू जर वरती गेली ना तर निदान अद्वैतचा राग तरी जरा शांत होईल. काजल लगेचच आता अद्वैत आणि कलाच्या रूमकडे जाते. दारामध्ये ती उभी असते आणि त्या दोघांचं बोलणं ती ऐकत असते. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, अरे आपल्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती असते की जिच्या समोर आपण सगळं काही घडाघडा बोलून मोकळं होत असतो. म्हणजे आपण जर त्या व्यक्तीशी बोललो ना तर आपल्याला असं वाटतं की आपण आता सगळं दुःख विसरलोय, आपल्या मनातलं सगळं काही आपण सांगून टाकलंय आणि त्यामुळे आपला स्ट्रेसही निघून जातो आणि आपले दुःख फक्त त्या व्यक्तीला माहीत असतात. आणि आपली ती व्यक्ती म्हणजे आपली आई असते, कारण आपली आई आपल्याला कधीही जज करत नाही. अरे आपण जे काही करतोय ते बरोबर आहे की चूक आहे याचं उत्तर देखील आपल्याला आपल्या आईशी बोलूनच कळतं. आणि कधी कधी तर न बोलायची पण काही गरज नाही, कारण कधी कधी न बोलता सुद्धा तिला सगळं काही कळतं. किंवा कधी कधी ती आपल्याला विचारते की काय वाटतंय, बरं वाटतंय का, मी काही बोलू का. आणि त्यावेळी आपल्या मनाचा बांध कसा फुटतो, कधी फुटतो, आपल्याला त्याबद्दल काहीही कळत नाही. चांदेकर कधी कधी या सगळ्या गोष्टी इतक्या असह्य होतात की आईशी बोलून सगळं काही सगळं 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 विसरून जातो आपण आणि सगळं एकदम सिंपल वाटायला लागतं. आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नव्हतं, कदाचित त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आईकडूनच सापडतं. अरे चांदेकर, आईशी बोलणं म्हणजे चुगली करणं नसतं, आईशी बोलणं म्हणजे मनातला जाणून घेणं असतं. आता अद्वैत मला एक गोष्ट सांग की तू तुझ्या आईशी बंद खोलीत काय बोलतोस हे कधी मी चोरून ऐकलंय का? किंवा तुमच्यामध्ये नक्की काय बोलणं झालं हे तरी मी तुला कधी विचारलं का? मग तू का म्हणून माझं बोलणं ऐकलं? आता मी माझ्या आईशी बोलणार की नाही यावर तू माझ्यावर बंदी घालणार आहेस का? हे बघ चांदेकर, मी तुझ्या प्रत्येक गोष्ट मान्य करेल, परंतु माझ्या आईशी काय बोलायचं, कसं बोलायचं हे प्लीज मी तुझं ऐकणार नाहीये. मला हे सगळं बोलत असताना अद्वैतचं लक्ष काजलकडे जातं आणि काजल ही दारातच उभी असल्याचं त्याला दिसतं. तो काजलकडे बघू लागतो तेव्हा काजल म्हणते की सॉरी, मला तुमचं बोलणं हे मध्ये डिस्टर्ब करायचं नव्हतं, परंतु मी तायडीला भेटायला आले. असं म्हटल्यावर अद्वैत काहीही न बोलता तिथून निघून जातो. मला पुढे आता मात्र खूप मोठं चॅलेंज आलेलं असतं की या परिस्थितीला तोंड द्यायचं तर द्यायचं कसं, कारण अद्वैत ऐकायला तयार नसतो. त्याने आता खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो आणि कलाच्या मनात मात्र तसं काहीही नसतं. आता कला यावर कसा तोडगा काढेल आणि अद्वैत हा पुन्हा एकदा कलाशी पुन्हा नॉर्मल कसं बोलायला लागेल हे आपल्याला काही एपिसोडमध्ये कळेलच. तर उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे संगीताला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तिला असं वाटत असतं की आज जे काही कलाचं आयुष्य बर्बाद झालंय, म्हणजे चांदेकरांकडे तिला एवढा छळ केला जातो किंवा तिला एवढं बोललं जातं घालून पाडून, त्या सगळ्या गोष्टीला मीच तर जबाबदार आहे. कला त्या घरामध्ये मी स्वतः ढकललंय आणि मी स्वतः या गोष्टीला कारणीभूत आहे. खरं तर माझ्या सुखासाठी कलाने एवढं सगळं केलं, परंतु आता तिला तिथे किती दुःख भोगावी लागतंय हे मला आता दिसायला लागलंय आणि त्यामुळे संगीताला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. तिला खूप वाईट वाटत असतं की आपणच आपल्या मुलीची हत्यारे आहोत, आपणच आपल्या मुलीला खूप त्रास देतोय, आपणच आपल्या मुलीला आगीत लोटलंय आणि आज तिच्यासोबत एवढं सगळं घडतंय. आज आपण इथं आहोत परंतु आपली मुलगी हे सगळं काही सहन करते हे संगीताला कळून चुकत असतं. आणि मग संगीता म्हणते की नाही, हे सगळं माझ्यामुळे झाले ना तर आता मला जगायचंच नाहीये. असं म्हणत संगीता आता विहिरीकडे धाव घेत असते. त्यावेळी दिनकरराव हे तिला समजावत असतात, तिला मागे ओढत असतात, परंतु संगीता ऐकतच नसते आणि ती विहिरीमध्ये जीव देण्यासाठी पळत असते. तर इकडे अद्वैत रात्रीच्या वेळी बसलेला असतो आणि मग कला त्याला विचारते की चांदेकर तुला काही होतंय का? तर अद्वैत म्हणतो की नाही. पुन्हा एकदा कला चांदेकरला विचारते, कारण चांदेकर म्हणजेच अद्वैत हा खूपच अस्वस्थ दिसत असतो. खूप काहीतरी गोष्टीमध्ये रमलाय किंवा खूप काहीतरी गहन त्याचा विचार चाललाय असंच त्याच्या चेहऱ्यावरून दिसत असतं, त्याच्या एक्सप्रेशनवरून दिसत असतं. त्यामुळे कला त्याला विचारते की चांदेकर सगळं काही ठीक आहे ना, काय वाटतंय तुला, काही बोलशील का? त्यावेळी अद्वैत म्हणतो की मला काहीही बोलायचं नाहीये, मी तुला एकदा सांगितलं ना मला काही झालं नाहीये, परत 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 तेच प्रश्न मला विचारू नको. अद्वैत असं स्पष्टपणे कलाला सांगतो, परंतु कलाला कळलेलं असतं की अद्वैतचं काहीतरी बिनसलंय. अद्वैत असा शांत कधीच बसणार नाही. अद्वैतच्या मनात काहीतरी वादळ सुरू आहे. कलाने आता हे जाणलेलं असतं. तर मित्रांनो, अद्वैतच्या मनामध्ये नक्की कुठल्या प्रकारचं वादळ सुरू आहे, नक्की अद्वैत एवढा अस्वस्थ का आहे, त्याच्या मनात नक्की काय चाललंय, या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय आहे आपल्याला पुढील काही एपिसोडमध्ये बघायला मिळेल. परंतु तोपर्यंत अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे कसं की तुम्हाला आमचे व्हिडिओ हे सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.